नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे आपल्या एटी ब्लॉग्स मध्ये. आणि वॉलपेपर वाला पण आलेला आहे आपला. मी काय नाही गाईस, तुम्हाला माहित असेल गणपती आला, एवढी तयारी आहे म्हणजे गणपतीची. पण आमची सुरुवात तिथून झाली का ज्याच्या गाडीचा पेट्रोल संपलाय. हे भिकारी सारखी हालत आमची. पाईप घ्या, बॉटल घ्या आणि काढा दुसऱ्याच्या गाडीतला पेट्रोल. आणि आजचा विषय असा आहे की आपल्याला जायचं आहे सुनील बाबाच्या घरी डेकोरेशनला. जे मागच्या वेळी पण बघितलं असेल तुम्ही, भर पावसात आपण कसं डेकोरेशन केलेला. कारण की याला लाज नाही थोडी, पण आज दिवसभर झोपून होता. काल अहमदाबादवरून आलाय तो, आज पूर्ण दिवस झोपला. काल सामान आणला त्यांनी आणि विचार करा आज काहीच नाही केला, आमची वाट बघत बसला. आता पूर्ण रात्रभर आम्हाला मेहनत करायला लागेल. म्हणून आता कबड्डीवाला माग कबड्डीवाला खायला, कबड्डीला खायला भेटले. आणि आज डेकोरेशन करायचं बोललं तर बाबूने सगळ्यांना आमचा चांगला खाना घेऊन आलाय. धन्यवाद धन्यवाद. आमच्या घरी घेऊन येतो नंतर पैसे द्या. तर चला तुम्हाला दाखवतो आमचा डेकोरेशन एक नंबर होणार आहे आणि चांगलं होणार आहे ऑब्विसली. या तुम्ही सगळ्यांनी गणपती काही नयनच्या बिल्डिंग खाली यायचं म्हणजे पार्किंगची ऍडजस्टमेंट करायला लागते. तर जेव्हा का दुसऱ्यांच्या गाड्या कशा ऍडजस्ट करतोय, कारण की आपली गाडी लागली पाहिजे आपली गाडी प्रायोरिटीवर. व्हॅली पार्किंगला लागली पाहिजे एकदम शान मध्ये. ती बघ एक इकडे एक आपला घोडा काला घोडा आणि तो गोचूचा ब्राऊन घोडा. पण पॉवर आहे नाईनमध्ये, दाखव जरा पॉवर घरी. आता सर्व एकत्र येऊन ना आपण डेकोरेशनला, तेव्हा खरी मजा येईल. बॉडी दाखव दिसते का? मला कट करायला लागेल, जाऊन दे जास्ती होईल. काहीच गोष्टीचं डेकोरेशन आणि आमच्या हालण्या झाले, असं कधी झालाच नाही. गोष्टीचं डेकोरेशन असलं म्हणजे आमच्या हाल फिक्स आहेत. आता बघू शकता पाऊस पडतं आणि आम्ही एवढ्या पावसात चाललो आता गोचूची फ्रेम घेऊन. आताची पहिला सेटअप आहे का गोचूचं आम्ही डेकोरेशनची फक्त फ्रेम घ्यायला चाललोय. ती पण आता बघूया त्यांनी रेडी केली का नाही. भाई फ्रेम हो गया क्या? गोचू स्वॅग दाखव ना, तुझा स्वॅग दाखव ना पब्लिकला आपल्या. बाई काय प्लॅनिंग बिनिंग आहे की नाही. रवी फॅब्रिकेटर इंटिरियर, तुम्हाला सर्वांना ग्रिल बिल बनवायचं आपला रवी भाई आहे. रवी भाई आम्हाला प्रत्येक वेळी डेकोरेशनला खूप मदत करतं. आता पण फ्रेम बनवून दिले सुनीलसाठी. बघा आई शपथ, एवढी मोठी फ्रेम बाई, दर्जा बनवलं रे एकदम. सुनील कशी आहे फ्रेम? पण आता नेता नेता हाल होणार आहेत आपले. मागच्या वर्षी आलते ना बाबालाही शोल्डर दुखलेले माझे. तू गाडी चालू मी पकडतो. आता विचार करा, आम्हाला दोघांना स्कूटीवर घेऊन जायची फ्रेम. रवी भाई हेवी नाही आहे ना? हेवी आहे, आरामच आहे ना. आरामात बाबा, ऑल दी बेस्ट. तर चला आता डायरेक्ट भेटू गोचूच्या बिल्डिंग खाली, कारण की आता मोबाईलचा पकडायला भेटणार नाही. आम्ही दोघं स्कूटीवर, आपली स्कूटी आहे तिकडं, स्कूटीवरून न्यायची आपल्याला. आणि फ्रेम पण खूप मोठी आणि हेवी पण वाटते. सो जाऊयात आता गोचूच्या बिल्डिंग खाली. तुझी कामच का रे अशी? सवय झाली. मजा येते मला. तर मित्रांनो फक्त 5 मिनिटं लांब आलोय. एक स्टार कॉलनी नाही सॉरी, आपलं अय्यप्पा मंदिर पासून ते द्वारकाधीशपर्यंत. आणि गोचू भावाचे हात दुखायला लागले. तर त्याला एवढं नाही समजा भाई फ्रेम आहे का काय, 2 तुकड्यांमध्ये बनवायची, तिकडे जाऊन जॉईन करायची, तसं नाही. जास्त काम नाही पाहिजे. पण आता प्रसंग खूप बाका आहे. बघूया आता आपण किती वेळेला जिम बोलतो. अरे जिम आली ना माझी, इकडे जिम आहे म्हणून जिम आठवलं मला. किती वेळेला आता गोचूच्या घरी किती स्टॉप घ्यायला लागतात ते पण नाही माहिती. बघू पुढच्या स्टॉपवर थांबल्यावर पण व्हिडिओ बनवूया. तर जातो आता. गोचू ओके ना? जय शिवराय. जय शिवराय. पावर भेटेल आता. मित्रांनो मेहनत बघू शकता आमची. गोचू करत होता पण गोचूला काही जमला नाही. तर शेवटी कसा नयन मालीचा दिमागच बोलता, म्हणून डायरेक्ट रेलिंग आम्ही आडवी टाकली आणि आता घेऊन चाललो. बघू शकता समोर आणि गोचूचा बंगलो ना सारी बिल्डिंग, गोचूचा टावर. आता जाऊ. आता मेन सीन असं आहे की बाबा लिफ्टमध्ये जायला पाहिजे. लिफ्टमध्ये नाही गेली तर आम्हाला 20 माले चढून यायला लागेल. बघू आता मेन कसोटी तिथंच आहे आपली. फायनली आलोय सुनीलच्या बिल्डिंगच्या लिफ्टच्या इथं. गाडी इकडं पार्किंगला लावलंय. सुनील भाऊ बघा एकदम बाहुबलीसारखा चाललंय. सुनील भाऊ जाईल का लिफ्टमधून? मला डाऊट वाटतंय. तुला नाही तर न्यायला लागेल 20 माल्यावर. भाई एवढ्या वरती रूम घ्यायला कोण सांगतो रे तुम्हाला? थांब आपण घेऊ. नाही जमणार.
भाई लय कष्ट आहेत रे यांच्या इथे नाही डाऊटफुल आहे तुम्ही येले रे एवढी मोठी संकट बनवणार गणपती बाप्पा मोरया परफेक्शन म्हणजे काय असतं गाईज परफेक्शन झाला असता गाईज आमच्या खुशीचं ठिकाण तुम्हाला सांगू नाही शकत आम्ही किती खुश येते नाहीतर ही एवढी मोठी प्रेम आम्हाला 20व्या माल्यापर्यंत न्यायला लागली असती. आपली गँग येणार आहे पूर्ण गँग. रिन्वॉलवाल्यांची लिफ्टची लावली वाट कारण की आपण आहे सुनील द थाट. हा सुनील यांचा घर. सुनीलच्या मम्मी. सुनीलचं लग्न कधी करताय तुम्ही? सुनीलला घ्या. चला तर आता आपली मंडळी येईल सर्व तेव्हा आपण भेटूयात. तोपर्यंत आम्ही प्रिपरेशन करतो पूर्ण बाकीचे. डेकोरेशनचं काम हळूहळू पुढे जात चाललंय आणि आता आपले पोरे बघा ओपनिंग सेरेमनी चालू आहे. गाईज मालड वेस्ट हा लावू पत्ता मॅच तू मला खूप आवडतो. तुम्हाला नाव मी तुला भाई आमचा स्टॉक आणि तुझी गोली बाहेर पडेल. हे तुम्हाला वाटते कमी प्रेम पडशील त्याला गाईच तर आता फटाफट काम करतो. थोडं मस्ती करतो. थोडी प्रोग्रेस तुम्हाला दाखवा. आमचं डेकोरेशन नंतर छान दिसेल. ये फूल की किंमत तू क्या जानो नयन बाबू. की माझ्यावर खूप प्लेन करायचे गुळी धोका दिला तिने मला. तुला तिचे होट बघून मला भीती वाटते. बघू शकता काहीच काम झालेलं नाही आणि यांना भूक पण लागलेली आहे. कारण भाई म्हणजे जेव्हा दिला म्हणून का लगे व्हिडिओ शूटिंग करून दाखवशील लोकांना लागतं. जेव्हा म्हणजे त्या बोलून दाखवत होतो का बाबा मी एवढा असं चांगला खायला आणून दिले. काही काम तर करत नाही आणि एवढं खायला पण पाहिजे. एवढा कोणी लावला. प्रत्येक भोज जॉईन झालेलं आहे. कसं वाटतंय तुम्हाला? खूप क्रिस्पियांना जोट्यावर येते. कमी का आम्हाला ना कसं लोकांना दाखवतो रे का चुपचाप. काहीच खूप काय मागवलेलं नाही. क्रिस्पी घ्यायचे आणि आता आम्ही सगळ्यांनी नॉनव्हेज सोडलाय तर सगळा व्हेज खातो. कमी काय रे तू? बघू शकता 50% काम झालेलं आहे आणि ते अजून हे दोघं काम करतायत आणि हे दोघं आराम करतायत. आराम पडदा भारी आहे पण तुला पुरस्कार देऊ नाही शकत आम्ही. पडदा लावणं मोठी गोष्ट नव्हती. त्याच्यासाठी हा स्टँड उभा करणं त्याला असे पाईप लावून दिखावा तुला दिसला नाही कारण त्याच्या त्याच्या पाठीमागची मेहनत आहे बघ. टेलर जवळची शिलाई मारून आणली आणि भाई ती ठीक आहे शिलाई. टेलर जवळची शिलाई स्टँड कसा उभा गेले बघ सरळ खेचून हे बघ वेल्डिंग करून आणले. तशी यानेच वेल्डिंग केलं. छान स्टँड उभा करण्यासाठी किती मेहनत. सगळा बाहेर आणले रेडीमेड आणि फक्त नाही काय ते जाऊ दे. आता तो बघा तो सुनीलने नाही बनवला फक्त उभा यो फक्त आम्ही बनवले बघ. हे बघ दिखावा अजूनही केला. माझी मेहनत रंग लाई. मेरी मेहनत रंग लाई. काय आणि येतो बिनकामाचं काही कामच नाही करी. जेव्हा काम आहे ना कापायची फोडायची आणि नंतर या चांगला पसारा केलेला उचला. भिकाऱ्या काल 2 वाजता दुपारी जाऊन 11, 12, 12:30 ठेवला. त्याला काय तिथं काम अजून वर्क इन प्रोग्रेस चालू आहे. काय टाइमपास करतोय तू? खूप काम केलं मी आता सगळ्यात. काय काम केलंस? आपण केलं ना सूरज? अरे यार माझ्या तोंडात सूरजच नाव येत आहे.
सूरज पण बघ किती मेहनत घेऊन अरे नाही हर्षलला सांगल्या ना आता मेडिकल अख्खं बंद होल्या त्याला सांगला 4 वाजता नाही जाणार. भाई ही सर्व कोणची कृपा आहे? गोचू महाराजची. ही सर्व गोचू महाराजची कृपा, कारण की त्याला एक दिवसाच्या अगोदर डेकोरेशन करायची सवय झालेली आहे. किती बोललो त्याला मी, भाई सुधर तरी नाही सुधरत. प्रत्येक वर्षी त्रास झालाच पाहिजे मित्रांनो. आता बघा 1:30 वाजलेत आणि आम्ही अजून डेकोरेशन पण, हे समोरचं दृश्य बघून तुम्ही बघाल की बाबा पोराने खूप मेहनत केलेली आहे आणि ही मेहनत घेतली. प्रथमेश नमस्कार. कसं आहेस? मस्त. प्रत्येक आनंद आहे ना कोणतरी. टूथपिक पाहिजेत आम्हाला. तुम्ही काय डेकोरेशन केलं दाखव जरा. ट्रेलर दाखव ना. लाईट बंद कर. ये झगमग. आता ही जेव्हा फ्रेम लावून आम्ही एवढा भारी वाटेल ना, एकदम दर्जा. चालू कर लाईट चालू कर. तर आता बराच अजून काम बाकी आहे आमचा. अजून एक फ्रेम रेडी व्हायची आहे. आता बघू जसं काम आमचं कम्प्लीट होतं तसं तुम्हाला दाखवतोय. बघू शकता अजून आपल्या डेकोरेशनला सुंदरता येते हळूहळू. लाइटिंगचं काम चालू झालेलं आहे. नयन आणि प्रथमेश खूप सुंदरपणे काम करतात. आणि याला रात्री 2 वाजता कोणाचा फोन आला रे? हे नाही बाबा बंट्याचा फोन आला आता. हॅलो, रात्री 2 वाजता बंट्याचा फोन आलाय. टाइम आहे बंट्या 2, 2:30, 2:15 झाले. येतो रात्री या अशा कालोखात रात्री 2 वाजता अख्ख्या कल्याण डोंबिवली अजून महाराष्ट्र नाही बोलत कारण तेवढं मला माहित नाही, पण आखी ठाणे जिल्ह्यात बंट्या एकच सलूनवाला असा आहे जो गणपतीच्या आदल्या दिवशी रात्री आला. किती वाजले रे? 4 वाजता घर आहे म्हणते. रात्रीचे 2:15 वाजले आणि 2:15 वाजता याला केसा कापायला बोलवतो. म्हणजे काय सलूनवाला असेल विचार करा तुम्ही. काय त्याची कला असेल. जा रे जा. जंगली आदमी जा. केस कापून नंबर भेटला नाही तर डायरेक्ट गणपतीच्या नंतर कापा. कसा वाटतं तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला. बेटे मौज कर दी. हर्षल खूप काम केलंस भावा तू. काय बघा किती निर्लज्ज सदासुखी. आता आले आणि बाईक ग्लुगन पकडून फोटो काढतोय स्नॅप मध्ये. काय बोलशील अशा लोकांना प्रथमेश? यांच्यासाठी एक पण शब्द नाही. शब्दच संपले नाही. याला एक तो घनश्याम माहिती आहे ना, त्याच्या मध्ये येऊ इच्छितो मी. शिंगदाणा. तर काहीच आपलं काम सर्व झालेलं आहे आणि तर आता बॅग पॅक करून टाक आपली. म्हणजे आपण सागावला नेऊ शकतो बॅग आपली फुलांनी भरलेली. डेकोरेशन दाखवणार आहेच मी. मित्रांनो फायनली आपलं डेकोरेशन करून कम्प्लीट झालेलं आहे. तुम्हाला झलक दाखवायची आहे. सुनील बाबा अरे कुठे गेलास? कसं वाटलं डेकोरेशन आपला? एकदम झकास. दाखवायचं पब्लिकला. फायनली रिव्हील करतो तुम्हाला आमची कष्टाची मेहनत. हर्षल दादाने पण खूप मदत केली आम्हाला. तुझं धन्यवाद खूप सारा. तुम्ही एक सेल्फी काढला आल्या मला खूप काय होत होतं आमच्या. बघा हे बघा काम तर एक नाही गेलं आत्ता आले आणि इकडे बघा फोटो काढले. ग्लुगन कशी लावायची ते पण नाही माहिती त्याला. तर तुम्हाला डेकोरेशन दाखवतो फायनली आपला. हे बघा हे आहे आपला डेकोरेशन बाई. किती भारी वाटतंय. जवळजवळ आम्ही 10 वाजता स्टार्ट केलेला. 1 2 3 4 आणि आता 5 तासानंतर फायनली आमचा डेकोरेशन कम्प्लीट झालेला आहे सुनीलचा. आणि सुनील आता लाईट्स बंद कर पटापट आणि आपल्या पब्लिकला आपला जलवा दाखव डेकोरेशनचा. 1 सुनील बोलला 1 थांब तर थांब. ओ राजा-राणीच्या जोडीला 4 मजली माडीला. 4 नाही रे 5 मजली. राजा-राणीच्या जोडीला वाव किती भारी वाटतंय बघा. फुलपाखरू बघा आपलं किती भारी. आमच्या बाप्पाच्या डेकोरेशनला तुझाच भावा तुझाच. ह्या फुलपाखरांची आयडिया ना याचीच होती. धन्यवाद. थांब व्हिडिओ मग त्याच्या मागे. हा आता बोल. ऑल क्रेडिट गोज टू प्रथमेश मडवी. धन्यवाद. त्याने खूप चांगली संकल्पना दाखवली आम्हाला. ऑर्डर असेल तर मला संपर्क करा.
पण भाई असा ऑर्डर घेत राहतो. पण भाई ऑर्डर घे पण नंतर पसारा पण उचलू कचरा बघा. अजून एक ऑर्डर आपली तिकडे सागावची. ऍक्च्युली आम्ही आयडिया केली का माहिती आहे का, इकडचं जेवढं पण सामान वाचेल ना तो आम्ही तिकडे यूज करू. तसं आम्ही खूप काय बोलतात ते बजेट फ्रेंडली डेकोरेशन करणार आहोत. सो तुम्हाला पण नेक्स्ट टाइम कधी ऑर्डर असेल तर आम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगा. इकडची तिकडची फिरवायची का आम्ही बरोबर करतो. तुला काय बोलायचं आहे का बाबा 2 शब्द? अरे ते आता 3 वाजता केस कापायला गेले त्यांच्याबद्दल काय बोलशील? इच्छितो. अरे सुनील, आता 3 वाजता केस कापायला गेले त्यांच्याबद्दल काय बोलशील? पण भाई आपला केस कापणार आहे रे तसा, म्हणून तर भाई आहे. गणपतीत आहे भाई आज ना, गणपतीत काही खराच नाही त्याचा. सो आता डेकोरेशन झालंय आपला. सो बघू आपली पोरं येतात का रिटर्न, नाहीतर मग आपला व्हिडिओ सेंड करू. आणि पोरं रिटर्न आल्यावर हो आम्ही चालू हो का. ऍक्च्युली मित्रांनो आम्ही पत्ता खेळतो ना, तो म्हणजे टाइमपास व्हावा म्हणून खेळतो. असं काय नाही की पैसे जिंका म्हणून. हा असं नाही, म्हणजे फक्त एक एन्जॉय म्हणून मित्रांसोबत टाइमपास म्हणून खेळतोय. आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. आम्ही असं कोणाला प्रमोट नाही करत का तुम्ही पत्ते खेळा म्हणून, पण आम्ही टाइमपास म्हणून खेळतो, मित्र म्हणून. आणि मी तुला एक संदेश बोल. देऊ इच्छितो. हा बोल. साफसफाई कर लवकर, आम्ही बसतो इथे. ठीक आहे चला तर गाईज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डेकोरेशन साठी एक कमेंट जरी नक्की करा याच्या मेहनतीसाठी. आणि हर्षल आहे, याची बिलकुल मेहनत नाही आहे, माझी पण मेहनत आहे, सूरजची आहे, प्रतीकची आहे. सो एक कमेंट नक्की करा. बाय बाय, जय श्रीराम, गणपती बाप्पा.